फ्राईज झाले आपले बॉईल. फ्लेवर मस्त आपल्या बिर्याणीला आला पाहिजे. पूर्ण तांदूळ याच्यामध्ये ऍड ते आपलं बनवलेलं चिकन मी ऍड करते आणि घातलेला आहे मी कोथिंबीर आणि पुदिना. मस्त आता चमच्याच्या साह्याने तूप सोडलेलं आहे म्हणजे घी सोडलेलं आहे. मस्त तेल झालेलं आहे गरम. बिर्याणी बघू शकता फ्रेंड्स कशी अप्रतिम दुपारची मेजवानी आहे. हॅलो गाईज, एक नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग आहे गटारी स्पेशल. तर कोण गटारी बोलतो, कोण गतहारी बोलतो आणि आज पूजन पण आहे. भरपूर फेस्टिवल एकच फेस्टिवलला किती नाव आहेत बघा. तर आजचा ब्लॉग असं तुमच्याबरोबर शेअर करते मी. बघूया जेवढा होईल तेवढा. आमच्याकडे गटारी बोलतो, गटारी स्पेशल. आज आमच्याकडे नॉनव्हेज असतो आणि खूप आठवणी येते गटारीच्या. बघूया गटारीच्या आठवणी म्हणजे आमची दरवेळीच गटारी लग्न झाल्यापासून माहेरीच असायची. आता 5 वर्ष झाले फक्त आमच्यामध्ये नाही, तरी पण आम्ही जायचो घरी. आणि यावर्षी कशी मुलांची स्कूल वगैरे असते आम्ही काही नाही. सगळं किती सांगितलं आणि 1-2 महिन्यात तुम्हाला एक दिवस पण भेटेल. पण तुम्हाला मी सांगितलंच पुढे. तर चला आजचा ब्लॉग सगळा गटारीचं वाटत असते. गटारी मुलांना पाऊस, काल पाऊस होता तो पण मला टाकायचा आहे. थोडासा कोमट ऊन पडले पण पाऊस नाही. इकडे पण मस्त ऊन पडले. पाऊस पडून गेला सकाळी. तर गाईज इथे मी सगळं रेडी केलेलं आहे. चिकन वगैरे धुवून त्यांना मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर इथे अगोदर घेतलेला आहे मी गॅस चालू करून आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर ठेवला पातेल्यामध्ये ठेवलेला आहे. मस्त तेल भरपूर घातलेलं आहे. त्याच्यानंतर घी ऍड केला. त्याच्यानंतर मग कांदा भरपूर असा कट केलेला आहे कारण आपल्याला चिकन बिर्याणी बनवायची आहे. त्यानुसार 2-3 टोमॅटो कट करून घातलेले आहेत. बघू शकता तुम्ही भरपूर असा कांदा ऍड केलेला आहे. चांगला परतून घेते आता मी आणि त्याच्यामध्ये परतता याच्यामध्ये मी पुदिना आणि कोथिंबीर सुद्धा ऍड केलेली आहे. याच्याने ना छान फ्लेवर येतो आपल्या बिर्याणीला. खडे मसाले ऍड केले, थोडंसं जिरं ऍड केलेलं आहे. चांगलं आता मिक्स करून घेते. बघू शकता कांदा टोमॅटो परतून झालेला आहे. त्याच्यानंतर मी इथे घरातले घरगुती मसाले ऍड केले. हळद, लाल तिखट म्हणजे आपला घरगुती मसाला, गरम मसाला हे सगळं ऍड केलेलं आहे. आता छान मिक्स करून घेते. याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे जेणेकरून आपला मसाला करपला नाही पाहिजे. त्याच्यानंतर मी इथे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. तर हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्ही घाला नाही तर नका ऍड करू. त्याच्यानंतर मी काजूची पेस्ट ऍड केलेली आहे. बघू शकता याच्याने ना मस्त क्रीमी फ्लेवर येतो आणि छान असं मस्त मिक्स केलेलं आहे. याच्यामध्ये मी 2 मिरच्या पण कट केलेल्या आहेत, बारीक टाकलेल्या आहेत हिरव्या. आणि याच्यामध्ये टाकलेला आहे आपला बिर्याणी मसाला. त्याच्यानंतर मी ऍड केलेला आहे याच्यामध्ये काजूच्या पेस्टचं पाणी टाकलेलं आहे, दूध. आणि त्याच्यानंतर इथे मॅरिनेट केलेला आहे जो चिकन तो मी ऍड केलेला आहे. थोडा वेळ मी ठेवलेला आहे फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी. तर छान मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता. आणि कलर बघा कसा सुरेख आलेला आहे ना. सगळं मसाला मिक्स करून झाल्यानंतर मग मी ठेवून देणार आहे याच्यावर झाकणावर पाणी टाकणार आहे आणि त्याच पाण्याने भाजी चांगली शिजवून घेणार आहे बघू शकता तुम्ही. आणि इकडे लगेच मी बिर्याणीचा राईस उकळण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे भरपूर. त्याच्यामध्ये लिंबू घातलेला आहे, खडे मसाले आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे, थोडंसं तेल पण ऍड केलेलं आहे. असं केल्याने तांदूळ मस्त खुले होते. आज काय बोलायला वेळ नाही कारण किचन मध्येच आवरायचंय. बिर्याणी बोलायला तर भरपूर टाइम लागतो. आता मी ना तांदूळ ठेवले बॉईल करत. चिकन झाला मस्त आणि लॉलीपॉप सगळी मॅरिनेशन पण झालेलं आहे रेडी. आता मी लॉलीपॉप फ्राय करेन ना तेव्हा तुम्हाला दाखवेनच आणि आपलं बिर्याणी दमला लावताना दाखवेन. कारण कसं आहे किचन झालं पूर्ण मेसी, पसारा पडले जाम. म्हणून काय करू मग आता जे आहे ते तुम्हाला दाखवेन. आणि मस्त बाहेर ऊन पडले. कोण बोलली गटारी, काल उलट वाटत होतं गटारी कारण काल भरपूर पाऊस होता आणि गार वाटत होता मस्त. म्हणजे गटारीची फिलिंग येत होती. आणि आज तर अजिबातच नाही. सगळं चेंज झालंय. सगळं म्हणजे काय आपलं क्लायमेट पण चेंज झाले, वातावरण पण चेंज झाले, नेचर पण चेंज झाले, माणसं तर झाल्यात चेंजच पण सगळं चेंज झालंय. जमलं होतं तुम्हाला दाखवेल. आणि लॉलीपॉप पण मॅरिनेट करून ठेवल्यात. हे सगळं झालंय आणि खूप वेळ झालाय. सांगू शकत एवढा वेळ झालाय. तर एवढं करायला आणि कसं आपण अशा गोष्टी अचानक कधीतरी करतो मग जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो ना, तर त्याच्यामुळे जरा जास्त वेळ लागतो. तर ठीक आहे, एक दिवस काय आणि उद्यापासून तर आहेच आपला श्रावणाचं आहे नाव. आपण तर रोजच
शुक्रवार आणि कधी गुरुवार मी खातच नाही अजिबात, आणि सोमवार मंगळवारी पण नाही खात. सोमवारी जर असला तर कदाचित खाते, पण बहुतेक मंगळवार आणि गुरुवारी खातच नाही. आणि आपल्या शनिवारी पण नाही, म्हणजे असं नाही खाल्लंच पाहिजे. पण नॉनव्हेज आम्ही खातो कधी नाही, पण बहुतेक मी व्हेजच बनवते शनिवारी. आणि आमचा आठवड्यातून 3-4 दिवस तर नॉनव्हेजच असतो, आणि नॉनव्हेज शिवाय आम्हाला जातच नाही. काय माहिती का, लहानपणापासूनची सवय आहे ना ती नॉनव्हेज खायची. तर हे सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवते. वातावरण बघा, ऊन बोलली गटारी आहे, ऊन पडले बाहेर. गटारी तर काय वाटत नाही. गटारी बोलला का मस्त पाऊस जोरात धोधो, आणि मग तो आपल्या घरातला जेवण किती भारी वाटतो ना. जे गटारी करतात ना त्यांच्यासाठी त्यांना सांगते मी. आणि जे नॉनव्हेज नाही खात त्यांना नाही मी बोलत. जे नॉनव्हेज खातात ना त्यांना बोलते गटारी त्यांच्यासाठी काय म्हणजे महत्वाची असते ती. तुमच्याशी फ्रेंड्स गप्पा मारता मारता इथे मस्त राईस झाले आपले बॉईल. आता यांना घेते मी एका चाळणीमध्ये काढून आणि मग थोडंसं थंड करून घेते. आणि ते तुम्हाला, कारण आजची मी पूर्ण रेसिपी तुम्हाला काही दाखवली नाही, फक्त मी ब्लॉग बनवलेला आहे. आणि पूर्ण राईस काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच टोपामध्ये मी तूप घातलेलं आहे, म्हणजे घी घातलेलं आहे, आणि पूर्ण स्प्रेड करून घेते, म्हणजे जेणेकरून आपल्या तुपाचा फ्लेवर मस्त आपल्या बिर्याणीला आला पाहिजे ना. आणि त्याच टोपात बघा तांदूळ पण दिसतो. आता मी पूर्ण तांदूळ याच्यामध्ये ऍड करते अर्धे. आणि मला लेअरवाली बिर्याणी आवडते, जे लेअर लावतात ते. तर आता मी पहिला राईस टाकला, म्हणजे भात घातलेला आहे तांदूळ, आणि त्याच्यानंतर मग ते आपलं बनवलेलं चिकन मी ऍड करते. आणि त्याच्यामध्ये ग्रेव्ही सुद्धा, आज मी चिकन मध्ये थोडी ग्रेव्ही जास्त केलेली आहे. आणि वरून घातलेला आहे मी कोथिंबीर आणि पुदिना. परत मी राईस ऍड केलेला आहे, बघू शकता इकडे. आणि तो पण पूर्ण असा पसरवून घेतलेला आहे व्यवस्थित, म्हणजे पूर्ण काट त्याची पूर्ण क्लिअर केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि कशा वाफा सुटतात ना मस्त. आणि परत मी चिकन ऍड करून घेते, आणि थोडीशी ग्रेव्ही सुद्धा मी याच्यामध्ये ऍड केलेली. आणि मी आज ग्रेव्ही सुद्धा जास्त बनवलेली आहे, कारण चिकन मध्ये बिर्याणी जर आपण बनवतो तेव्हा ती नंतर ना जशी थंड होते तसं ते ग्रेव्ही आपली पूर्ण सॉफ्ट होऊन जाते. त्याच्यामुळे मी जरा ग्रेव्ही जास्तच बनवलेली आणि भरपूर अशी ग्रेव्ही ऍड केली, बघू शकता. परत इथे मी कोथिंबीर आणि पुदिना ऍड केलेला आहे. आणि आता परत मी थोडीशी ग्रेव्ही ऍड केलेली आहे. आणि मग वरून हा लास्ट स्टेप माझा, परत मी पूर्ण भाताची लेअर लावून घेते, म्हणजे राईसची. आणि आपला तांदूळ बघा कसं मस्त असा सुट्टा झालेला आहे ना, खिला एकदम, आणि पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर मग मी ते कलर, आणि कलर कसं आहे ऑप्शनल आहे. आता फूड कलर आपल्याला माहिती नव्हतं किती हानिकारक आहे, पण बिर्याणीला कलर नसला ना तर ते बिर्याणी काय कामाची ना. तर मला तर कलरवालीच बिर्याणी आवडते, तर सॉरी, म्हणून मी कलर ऍड केलेला आहे. आपण खूप दिवसातनं बनवलेली आहे बिर्याणी त्याच्यामुळे. तर मग आता मी परत इथे कोथिंबीरची लेअर लावलेली आहे वरती, आणि मस्त आता चमच्याच्या साहाय्याने खाचे करते, बघू शकता. आता असे खाचे केले ना का खालची वाफ लवकर वर येते, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने करते. आणि थोडीशी तूप सोडलेलं आहे, म्हणजे घी सोडलेलं आहे, म्हणजे त्याचा पूर्ण फ्लेवर उतरेल खाली, आणि खूप सुंदर लागते अशी बिर्याणी. तुम्ही ट्राय करून बघा. मी फक्त कांदा वगैरे ऍड नाही केला याच्यामध्ये, जो फ्राय केलेला, कारण मुलांना आवडत नाही ना, त्याच्यामुळे कांदा वगैरे मी स्किप केलेला आहे. आणि आता भरपूर असा मोठा इथे मी तवा घेतलेला आहे, त्याच्यावर मी करते भाकरी. तर तो भाकरीचा तवा मी फुल म्हणजे फास्टवर ठेवलेला आहे गॅस. आणि मग त्या तव्यावर ठेवलेला आहे मी हा टोप, झाकण, आणि मग ठेवलेलं आहे वरती मोठी अशी कळशी भरून. बिर्याणी लावली दमला, तोपर्यंत मी इथे किचन आवरून घेते फ्रेंड्स. किचन वगैरे क्लीन केला, बघू शकता. आणि इथे मी पाणी भरायला ठेवले, याचं पाणी गरम करून पितो ना लॉलीपॉप फ्राय करायसाठी. ते तेल गरम करत ठेवले, लोखंडाची कढई घेते मी. आणि मस्त आपले लॉलीपॉप मॅरिनेट झाले, बघू शकता. फ्रीजमध्ये ठेवलेले सेट होण्यासाठी, फ्राय करून घेतले, बघू शकता फ्रेंड्स. मस्त तेल झालेलं आहे गरम. आणि आता इथे आपले लॉलीपॉप पण आता मी घेतलेले फ्राय करायला. मी यांना अगोदरच मॅरिनेट करून ठेवलेले फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी. त्याच्यानंतर बिर्याणी वगैरे झाली आपली, आणि आता बिर्याणी मी ठेवलेली आहे दमला. त्याच्यानंतर मी इथे घेतले मी लॉलीपॉप फ्राय करायला. लॉलीपॉप मस्त बघा, लेग पीस असे छान दिसतात ना. आणि हे मी 2-3 मिनिटं चांगले फ्राय करून घेतले पहिला, आणि तेल चांगलं गरम करून घेतलेलं. आणि त्याच्यानंतर मग मी लॉलीपॉप इथे ऍड केले तेलामध्ये. तेव्हा मी गॅसची फ्लेम थोडी कमी करून ठेवलेली, जेणेकरून आपले चिकन कसं आहे, चिकनला थोडा वेळ लागतो नॉनव्हेजला, त्याच्यामुळे म्हणून मी असं करून ठेवलेलं. आणि त्याच्यानंतर मग अशी पलटी करून घेते, बघू शकता. तर आपले चिकन मस्त लॉलीपॉप फ्राय झालेले आहेत. आता त्यांना घेते मी एक एक करून काढून, जे जे छोटे साईजचे आहेत ते पटकन होऊन झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग मी हे अशा पद्धतीने काढून घेते. आणि मग जे उरलेले आहेत
दुसरे लॉलीपॉप ते सुद्धा मी अशाच प्रकारे बनवणार आहे. तर हा आहे आमचा गटारी स्पेशल आजचा मेनू, आजचं जेवण असं झालेलं आहे. गटारी बोलला का फ्रेंड्स, आमच्याकडे अशाच मेजवाण्या असतात आणि विविध प्रकारच्या प्रत्येकाच्या घरोघरी अशाच मेजवाण्या असतील. आणि गटारी बोललं का असंच असतं. आणि हा कसा महिन्याचा शेवटचा दिवस आहे आमचा, त्याच्यासाठी सगळ्यांच्या घरी आज अशाच मेजवाण्या असेल. कोणाच्या घरी मच्छीची मेजवानी असेल, कोणाच्या घरी नॉनव्हेजची मेजवानी असेल. आणि आपली बिर्याणी बघू शकता फ्रेंड्स कशी अप्रतिम अशी झालेली आहे, मस्त फुल्ली फुल्ली एकदम. आणि सुगंध तर एवढा भारी आलेला आहे ना, मस्त लॉलीपॉप झालेली इकडे तयार. आणि इकडे मी ताट सुद्धा रेडी केलेला आहे, बघू शकता फ्रेंड्स. असं आमची दुपारची मेजवानी आहे. संध्याकाळचं बघूया काय आहे काय नाही ते तुम्हाला कळेलच. जमेल तर मी माझ्या ब्लॉगमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन. हा आमचा दुपारचा मेनू आहे. आणि आपली बिर्याणी बघा कशी सुंदर अशी झालेली आहे. लॉलीपॉप पण एकदम टेम्पटिंग झालेला आहे फ्रेंड्स, तर बघू शकता तुम्ही. तर कशी वाटली तुम्हाला गटारी स्पेशल आमचं दुपारचं जेवणाची मेजवानी, नक्की कमेंट्स करून सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय सगळ्यांना.